गुड मॉर्निंग स्टूडेंट. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वीच्या तासाला आपण सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप आणि सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती व सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्व अभ्यासले. या तासामध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप आणि सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील साम्य आणि भेद पाहणार आहोत. कारण प्रायव्हेट फिनान्स आणि पब्लिक फिनान्स यामध्ये काय समानता आहे आणि काय असमानता आहे हे जर आपण अभ्यासलं तर त्यामधून आपल्याला सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप व सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती समजण्यासाठी मदत होते, किंवा सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप व व्याप्ती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी आयव्ययातील समानता आणि असमानता ह्या उपयुक्त ठरतात. म्हणून आजच्या तासामध्ये आपण सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय या दोन्हीमध्ये काय समानता आहे हे अभ्यासणार. आता खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये काय समानता आहे, काय सिमिलॅरिटीज आहेत हे समजून घेण्यासाठी काही ठळक बाबी ज्या त्या ठळक बाबी आपण या ठिकाणी चर्चा करूया. आता सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यामध्ये समानता दर्शविणाऱ्या कोणकोणत्या बाबी ठळक आहेत त्या बाबी या ठिकाणी आपण अभ्यासूया. त्यामध्ये पहिली बाब आपल्याला सांगता येते समान उद्देश. म्हणजे खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोन्हीही आयव्ययाचा जो उद्देश आहे तो समान आहे. म्हणजे या दोन्हीही उत्पन्न आणि खर्चाचा, खाजगी उत्पन्न आणि खर्च व सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च या दोन्हीचाही आधार समान आहे. खाजगी आयव्यय असो की सार्वजनिक आयव्यय असो त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा आधार मात्र समान आहे. कारण
सार्वजनिक आयव्यय असो की खाजगी आयव्यय असो, दोन्ही समान उद्देशानेच केले जातात आणि दोन्ही समान उद्देशाने करीत असताना कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक समाधान प्राप्त करणे ही खाजगी आयव्यय असो की सार्वजनिक आयव्यय असो, दोन्हीही आयव्ययातली समानता. म्हणून त्या ठिकाणी दोन्हीचे उद्देश सेम आहे, दोन्हीचे उद्देश हा समान आहे. खाजगी आयव्ययामध्ये सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये अधिक अधिक समाधान मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणजे व्यक्ती किंवा कुटुंब खर्च करीत असताना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त समाधान मिळविण्याचा प्रयत्न. आणि अगदी त्याचप्रमाणे सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा सरकार कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे महत्तम सामाजिक लाभाचा विचार करते. म्हणजे पहा, खाजगी व्यक्तीला सुद्धा आपले उत्पन्न खर्च करीत असताना कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त समाधान मिळवायचं असतं. आणि अगदी त्याचप्रमाणे सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकारला सुद्धा कमीत कमी खर्च करून महत्तम सामाजिक लाभ प्राप्त करावयाचा असतो. अशा पद्धतीनं खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये त्या ठिकाणी दोन्हीचाही उद्देश हा समान असतो. आणि तो उद्देश म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये अधिक समाधान प्राप्त करणे, महत्तम लाभ प्राप्त करणे. ही झाली खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील पहिली ठळक बाब, म्हणजे दोन्हीचाही उद्देश समान असतो. आता खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील समानता दर्शविणारी दुसरी ठळक बाब ती म्हणजे गरजांची पूर्तता. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील दुसरी समानता दर्शविणारी ठळक बाब आहे ती म्हणजे गरजांची पूर्तता. आता गरजांची पूर्तता करताना व्यक्ती किंवा सरकारला मिळवलेलं उत्पन्न खर्च करावा. खाजगी जीवनामध्ये व्यक्तीला आपण मिळवलेलं उत्पन्न खर्च करावं लागतं. सरकारला सुद्धा गरजांची पूर्तता करीत असताना सरकारने मिळवलेलं उत्पन्न हे खर्च करावं. मग गरजांची पूर्तता करताना उत्पन्न खर्च करून जास्तीत जास्त गरजांची पूर्तता केली जाते. म्हणजे व्यक्तीला आपल्या गरजांची पूर्तता करावयाची असते, आपल्या कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करावयाची असते. आणि ही पूर्तता करीत असताना उत्पन्न खर्च करून आपल्या जास्तीत जास्त गरजांची पूर्तता करावी लागते, जास्तीत जास्त गरजा भागवाव्या लागतात. अगदी त्याचप्रमाणे सरकारला सुद्धा सरकारच्या विविध गरजा किंवा समाजाच्या, जनतेच्या, देशातील जनतेच्या विविध गरजा पूर्ण करावयाच्या असतात. आणि ह्या गरजा पूर्ण करीत असताना सरकारला मिळालेलं उत्पन्न खर्च करून
जास्तीत जास्त सार्वजनिक गरजांची पूर्तता करावी लागते, सामाजिक गरजांची पूर्तता करावी लागते. म्हणून खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील साम्य दर्शविणारी दुसरी ठळक बाब म्हणजे गरजांची पूर्तता. आता खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील समानता दर्शविणारी तिसरी ठळक बाब म्हणजे कर्जाचा वापर. म्हणजे सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा, खाजगी आयव्ययामध्ये सुद्धा आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा कर्जाचा वापर केला जातो. मग हा वापर कधी करावा लागतो? खाजगी आयव्यय असो की सार्वजनिक आयव्यय असो, यामध्ये कर्जाचा वापर करावा लागतो किंवा केला जातो. आता खाजगी व्यक्तीला कधी कर्जाचा वापर करावा लागतो? जेव्हा खाजगी व्यक्तीचं उत्पन्न हे खर्चाच्या तुलनेमध्ये कमी पडतं. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असतो, तर खाजगी व्यक्तीला आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते आणि त्या कर्जाचा वापर उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक असेल तर त्या कर्जाचा वापर करावा लागतो. अगदी त्याच पद्धतीने सरकारला सुद्धा सार्वजनिक आयव्ययामध्ये उत्पन्नाच्या तुलनेमध्ये जर खर्च अधिक असेल, खर्च आणि उत्पन्नामध्ये असमानता असेल, उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असेल, तर त्या ठिकाणी सरकारला सुद्धा उत्पन्नापेक्षा जो जास्तीचा खर्च आहे तो खर्च कर्ज काढून भरून काढावा लागतो. म्हणजेच खाजगी आयव्ययामध्ये सुद्धा कर्जाचा वापर केला जातो आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा कर्जाचा वापर केला जातो. ह्या कर्जाचा वापर केव्हा केला जातो? तर खाजगी आयव्ययामध्ये सुद्धा उत्पन्नापेक्षा खर्च जर अधिक होत असेल तर कर्जाचा वापर करावा लागतो आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा विविध साधनापासून मिळणारं उत्पन्न कमी असेल आणि खर्च जर अधिक असेल तर कर्ज घेऊन सरकारला सुद्धा आपला खर्च करावा लागतो. अशा पद्धतीनं या तासामध्ये आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील समानता समजून घेत असताना आपण ह्या समानता दर्शविणाऱ्या 3 ठळक बाबी या ठिकाणी पाहिल्या. एक म्हणजे दोन्हीचाही उद्देश समान असतो. दुसरी ठळक बाब म्हणजे गरजांची पूर्तता दोन्हीकडे करावी लागते आणि तिसरी बाब म्हणजे कर्जाचा वापर. तर या तासामध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि उर्वरित सार्वजनिक आयव्ययातील आणि खाजगी आयव्ययातील समानता पुढच्या तासामध्ये आपण पाहूया. धन्यवाद.